आज खरं तर मी आले शॉपिंगला. माझ्या व्हिडिओसाठी मला कपडे लागतात. सो त्याच्यासाठी एक छान काहीतरी वेगळं घ्यावं याच्यासाठी मी आली आहे. सो मला सापडली एक अलिबाबाची गुहा. गेले कित्येक दिवस मी तिचे रील बघते आहे. तिला वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं भेटली आहे. तिच्याचकडे जावं आणि शॉपिंग करावी असं मनात आलं आणि म्हणून मी आले सदन अटायरच्या गीता कार्तिककडे. गीताकडे तुम्ही बघू शकता इतकी वेगवेगळी व्हरायटी आहे. हा ब्लॅक किती सुंदर आहे किंवा हिरवा हिरवा म्हणता येणार नाही. कुठला कलर आहे का गीता? पीकॉक ग्रीन. गीता अगं ये ना. येस. सो माझ्यासोबत आहे गीता कार्तिक, जिचे रील्स आपण बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. मी तर तिच्या प्रेमात आहे. म्हणजे आत्ताची तिची साडी पण इतकी सुंदर आहे किंवा ती जे कपडे घालते रील्समध्ये ते आपल्याला हे आपल्याकडे पण हवं असं वाटतं आणि मला तर रोजच वाटतं. त्यामुळे मी तुझे ना रील कधी कधी बघत नाही, नको मोह होतो असं वाटतं. तर आज खरं तर मी शॉपिंगला आले आणि तुला मी फोन केल्यावर येस त्यांनी फोन केला मला आणि मला लगेच माझ्या डोक्यात आलं की भक्ती आपल्याला खूप वेळ भेटलेली आहे. सो ती आज शॉपिंगला येणार आहे आपल्याकडे. सो तिचं फूड ब्लॉगर आहे, त्याच्यामुळे तिच्या रिलेटेड आपण काहीतरी साऊथ इंडियन रेसिपी 2-3 दाखवावा असं माझ्या मनात आले आणि तिला सरप्राईज आहे तो. त्याच्यामुळे ती आली आणि शॉपिंगला आणि आपण एक रेसिपी पण बघणार आहे. शेवटी साऊथ इंडियन रेसिपी म्हटल्यावर ऑथेंटिक लोकांनी केलेलं एकदम प्रॉपर असतं. सो तशी रेसिपी सोप्पा आणि खूप सुंदर रेसिपी मी तुम्हाला ह्यांच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि ती शॉपिंग पण एन्जॉय करणार आहे आपण, तो पण बघणार आहे. येस. मला इतकं छान वाटतं. हे म्हणजे म्हणजे खरेदी आणि म्हणजे खादाडी असं दोन्ही इथे साधलं गेलेलं आहे. आणि गीतासारख्या व्यक्तिमत्वाकडनं तिच्या हातचं खाणं म्हणजे तिच्या घरची शॉपिंग ही तर ट्रीट माझ्यासाठी आहेच आहे. मी छान त्याच्यासाठी गल्ला तयार करून ठेवला होता. ही खूप शॉपिंग करायची. सो तो आज गल्ला इथे रिकामा होणार आहे, प्लस तिच्या हातचंही खायला मिळणार आहे. तो प्रकार काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. पण आधी आपण शॉपिंग करूया आणि हे शॉपिंग बघण्याआधी आणि आमची खादाडी सुरू होण्यापूर्वी चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. काय मस्त मँगो कलर आहे, मँगो ऑरेंज आहे. तुला खूप छान दिसेल. जसं तुला ब्राईट कलर आवडत असेल ना तशी तू कॉर्ड सेट करू शकते आणि कलमकारी दुपट्टा अशी एक ऑप्शन आहे तुला. आणि नंतर अशी पिकॉक ग्रीन तुला आवडत असेल, हा दुपट्टा. येस, हा दुपट्टा आहे. कॉर्ड सेट साठी अशी करू शकते. इवन साऊथ कॉटन मध्ये थोडासा तुला फंक्शनल पाहिजे तर अशा बॉर्डर सकट ड्रेस पण आहे, टॉप आणि दुपट्टा असंही तू घालू शकते. आणि तुला छोटा बॉर्डर हवी असेल तर तशी पण आहे आपल्याकडे. छोटी बॉर्डर आहे, थोडा मोठी बॉर्डर आहे. आणि फक्त ड्रेस मटेरियलच नाहीये, आपल्याकडे साडी पण आहे, तिकडे तू बघू शकते. तुला कोणता कलर आवडेल तसे तू बघ. हे सगळं सिल्की कॉटन मध्ये आहे. ए टेम्पल बॉर्डर खूप हॉट सेलिंग मध्ये. आणि हे कलमकारी मधलं आहे. व्हेरी व्हेरी रेअर कलर्स आपल्याकडे सगळं असतं. मी आता वेअर केलेली ना तशीच साडी आहे. तो ही बघ, ही ग्रीन कलरची किती सुंदर साडी आहे. किती छान आहे हा रंग, म्हणजे अगदीच आवडला दिसेल. आणि होल डे पण तुम्ही वेअर करून तुमचं काम करू शकता. येस येस. बरं, परत मग हा एक येलो कलर वेगळा दिसतोय. मला सगळ्यात जास्त हा कलर खूप फ्रेश आणि मस्त वाटला, न्यू कलर. येस. आणि हा पण एक कलर छान आहे, वेगळा असा मस्त कॉम्बिनेशन त्याचं छान आहे. येस. आणि हा कोणता प्रकार? हा आमचं टिपिकल साऊथ इंडियन असं रुद्राक्ष बॉर्डर आहे, मिनी चेक्स आहे. ह्याचा पल्लू पण खूप ग्रँड आहे. सो छोटा फंक्शनला तुम्ही आरामात वेअर करू शकता. अगेन ह्याचं टेक्स्चर पण खूप सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. सो तुम्हाला अजिबात साडी नेसलेला असा अनइझी असं अजिबात होणार नाहीये. सगळं आपलं कुरिअरचं असतं, रोज आपल्याकडून ऑनलाईन ऑर्डर असतं. त्याच्यामुळे मी जसं जसं वेळ मिळेल तसं मी हे सगळं रेडी करून ठेवून देते त्यांचं ऑर्डर. मग परत दिवसाभर आपल्याकडे क्लायंट्स येत असतात. सो कुणाला ते आवडून ते घेतलं तर बिचारे ह्यांनी बुकिंग केलेलं ह्यांना नाही म्हणायला मला नाही होणार. त्याच्यामुळे मी हा ठेवते. मग क्लायंट्स नक्की प्रेयर अपॉइंटमेंटनीच येतात, तरी येतात, कधीही येतात, विचारतात की आता येऊ का. सो त्यांनाही नाही म्हणता येणार नाही. सो असं सगळं माझं छान चालू असतं. मला खूप आवडतं काम त्याच्यामुळे. सो एवढी सगळी तू बिझी असतेस, कस्टमर येतात, हे असं सगळं चालू असतं, एवढे कपडे असतात, सगळ्यात तू खाण्यासाठी म्हणजे जेवण बनवायला कसा वेळ काढतेस? ऑफकोर्स तू जो छान प्रश्न विचारली आहे.
सगळंच करायला पाहिजे. म्हणजे ॲज अ हाऊसवाईफ किंवा वॉट एव्हर आपण जे घरात असल्यामुळे खायला पण पाहिजे फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे मी काय करते, वीकली वन्स जाऊन पूर्ण आठवड्यासाठी भाजी घेऊन येते. सो भाजी आपल्याकडे रेडी असेल तर त्या दिवशी मी प्लॅनिंग पण करते. आपण एवढं सगळं काम करतो तर प्री प्लॅन तर आपलं असतं, सगळं शेड्यूल करते आणि आज काय करायचं आधीच विचार करून ते भाजी काढून ठेवून देते. सो आपल्या घरी मुलगा असू दे, नवरा असू दे, ते मदत पण करतात. जसं सपोज काकडी गाजर असेल तर ते मला हे पील करून ते रेडी देतात, किंवा भेंडी वगैरे असेल ते धुवून ठेवतात, ते पण खूप मदत होतो. सो मी टाइम मात्र चुकवायचे नाही, वेळेवर खायला द्यायचे. ते माझं आता झालेलं आहे, कारण साऊथ इंडियन लोकांचं थोडंसं सिम्पल असतो, खूप जरा व्हरायटीज नसतो. राईस म्हणजे राईस, सांबार, रसम, दही, आणि चपाती म्हणजे चपाती, एक भाजी, दॅट्स इट. खूप नसतो, त्याच्यामुळे होऊन जातं. पण तुम्हाला चटणी वगैरे लागतेच का रोज रोज? चटणी वगैरे जास्त नाही आहे. आणि दुसरा म्हणजे इडली डोसा बॅटरचं मी रेडी ठेवते माझ्याकडे, फ्रीज मध्ये कायमचा असतोच. सपोज काही नाही करायला जमलं की डोसा इडली तर पटकन होतं, त्याच्यासाठी चटणी पोडी असतो, ते ठेवून आम्ही हे करतो. म्हणजे खाण्यासाठी एवढं असं हे होत नाही आम्हाला की हाच पाहिजे तोच पाहिजे. ऑफकोर्स वेळ असेल तर मी स्पेशल पण काय काय बनवत असते. तुझी स्पेशालिटी कोणती आहे? पण मी बिर्याणी वगैरे खूप छान करते. एवढ्यातनं केवढा वेळ काढून तू कुटुंबासाठी काही ना काहीतरी पदार्थ करते. प्लॅनिंग किती महत्वाचं आहे? प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. आता मला 1 तास काही असं म्हणजे काही काम नसेल, मी लगेच कुरिअरचं करून रेडी ठेवेल. आता लगेच कुणी क्लायंट फोन केला, मी येऊ का, या म्हणणार, सो त्यांना अटेंड करणार. सो त्याच्या आधी लंच वेळ आले की त्याच्या आधी माझं थोडं अर्धा प्रिपरेशन झालेलं असणार. सो मग कस्टमर अचानक आला तरी माझं होऊन जाणार तसे की हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे, प्लॅनिंग कसं करावं. मग आज आपण काय करतोय साऊथ इंडियन स्पेशल? सगळ्यात कारण म्हणजे तू बिर्याणी म्हणतेस, तू इडली सांबार म्हणतेस, तू रस्सम म्हणतेस, बाबा आता साऊथ इंडियन काय करणार असतो? कारण तुमचं तर खूप क्लास असतो, म्हणजे सांबार तर क्लास असतो, मस्त असतं. मग आज काय करतो? जनरली सगळ्यांना रसम खूप आवडतं म्हणून मी रसमच करणार. रसम मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, पण मी आज एक बेसिक व्हरायटी शिकवणार आहे. प्लस त्याच्यासोबत माझ्या आईचं एक रेसिपी आहे की गवारची सब्जी भातासोबत. तुम्ही मे बी चपातीला खात असणार आहे, पण भातासोबत गवारची सब्जी कशी करायची तोही शिकवणार आहे. हे 2 गोष्ट मी शिकवणार आहे. येस. सो रस्सम आणि गवारीची भाजी कशी करायची आणि त्या दोन्ही भातासोबत खाता येणार आहे, तो बघूया कसं करायचं ते. सो गीता, काय काय लागणार आहे आपल्याला रस्समसाठी? रसमसाठी खूप सिम्पल गोष्ट लागणार आहे, जो घरी आपल्याकडे नेहमी असतो. रसममध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे. आपण बेसिक बघूया. सो मी आधी थोडासा इमली भिजत टाकलेली आहे ऑलरेडी, आणि टोमॅटो थोडासा स्मॉल बारीक कट करून ठेवलेली आहे, आणि मोठा पण थोडासा ठेवलेला आहे. कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. टोमॅटो म्हणजे आतमध्ये बारीक आहे आणि वर मोठा ठेवलेला आहे. आणि मेन जो इन्ग्रेडियंट्स आहे लसूण, जिरा आणि काळी मिरी, हाच मेन इन्ग्रेडियंट्स. अँड कढीपत्ता पाहिजे, आणि 2 मिरची घेतलेला आहे, आणि डाळ शिजलेली, पाणी पण चालतं, आणि थोडासा तुवर डाळ पण अशी चालतो. प्लस कोथिंबीर आणि हिंग, आणि फोडणी द्यायला तूप किंवा तेल, जसं पाहिजे तसं करू शकता. सो एवढंच इन्ग्रेडियंट्स आहे, प्लस मीठ. सो आपण बघितलं होतं जिरा, काळी मिरी आणि लसूण मिक्सीमध्ये पूर्ण असं पावडर नाही करायचं, थोडंसं असं असं करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे जो मोठा पीस आहे टोमॅटोची, हे पण 4-5 ह्याच्यात टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं. अच्छा, याच्यातच मिक्स करायचं? येस ह्याच्यातच मिक्स करायचं. मोठा तुकडे आपण 3 पार्ट करणार आहे. हे थोडासा टोमॅटो आहे, हाताने स्मॅश करायचं. बारीक जो काटलेला आहे तो डायरेक्ट टाकायचा. सो टोमॅटो टाकून बाकी जिरा, काळी मिरी आणि लसूण ह्याचं पूर्ण अशी पेस्ट तयार करून घ्यायचं. पूर्ण असं स्मॅश व्हायचं नाही. आता आपण गॅस ऑन करून कढाई ठेवायचं. सो ते तापल्यावर आपण काय करायचं, तूप पाहिजे तर तूप, नाहीतर तेलाने, आणि अगदी पाव किंवा हाफ स्पून, जास्त तेल तूप नसतो ह्याच्यात रसममध्ये. सो आपण कढाई गरम झाले की तूप टाकूया. एवढाच छोटासा स्पूनचा, एवढाच टाकायचं.
ते तापल्यावर फक्त आणि फक्त जिरा टाकायचं. ओके. जिरा. सो नेक्स्ट इमली जो भिजत टाकले ना, छान असा हाताने आणि त्याच्यातला तो पल्प जो आहे तो निघेल. एक अर्धा तास भिजत टाकलं तरी ठीक आहे. असं हातानेच करून घेतो आपण हे सगळं. आणि अजून एकदा थोडासा पाणी टाकून आता हा जो टोमॅटो मोठा मोठा होतो ना, तो पण थोडासा ह्याच्यात घ्यायचा आणि परत तो असा हाताने छान. अच्छा. येस, मोठं मोठं लागलं तरी छान वाटतो रसममध्ये, कारण की तो जास्त आंबट नसतो, छान लागतं. हे हाताने पूर्ण हे करून घ्यायचं. थोडासा आपण किती मिक्सी वापरलं तरी जे हाताने करतो ना, त्याचे टेस्टच वेगळं लागतं. हाताची चव वेगळी असते. हे ह्याच्यात टाकायचं. ठीक आहे. आणि वन बाय वन सगळं आपण टाकू शकतो. काही असं वेळ लागत नाही किंवा असं उकळी यायला पाहिजे असं काहीच ह्याला रूल नाही आहे. फक्त फास्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो बारीक कट केलेला हा टोमॅटो पण टाकून द्यायचे. सुगंध यायला लागला. येस, जो जिरा, काळी मिरी, लसण आहे ना, त्याचा अरोमा इतका छान असतो. आणि ह्या जो आहे तुवर डाळ आहे, मी भाजीसाठी शिजवली होती. सो हा तुवर डाळ पण छान असं हा ह्याच्यात टाकायचं. किंवा फक्त डाळवरचं पाणी असतो ना, तो सुद्धा टाकलं तरी छान आहे. पण मला असं थोडंसं रिच आवडतो म्हणून मी काय करते, थोडंसं डाळ पण स्मॅश करून टाकते. ओके. एवढं पाणी टाकायचं? खूप अजून खूप पाणी टाकायचं आपल्याला. मग हा जो ग्रीन चिल्ली आहे, थोडासा फ्लेवरसाठी आपण एक चिर मारून असं टाकायचं. अच्छा. तेवढंच, जस्ट एक फ्लेवरसाठी. बाकी आपण काळी मिरी टाकलेलं आहे, त्याच्याने तिखटपणा असतो. आणि कढीपत्ता भरपूर यूज करू शकतात. प्लस हिंग फोडणीत नाही टाकायचं, असंच टाकायचं. अच्छा, हिंग असंच टाकायचं. ओके. आणि मीठ, चवप्रमाणे मीठ. फक्त अजून मला घट्ट वाटतं, अजून पाणी टाकू शकतो आपण. अच्छा. खूप पाणी असतं पातळ एकदम, लाईक वॉटर सारखं. ओके. हे ॲज अ सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकतात. विंटर रेनी सीझन मध्ये मस्त असं वाटेल. आणि पाचा एक छान त्याला घमाट सुटला. आणि प्लस बाकीचे फ्लेवर्स पण. कोथिंबीर घातल्यावर रंग पण आणखीन बदलला. कलरफुल रसम आपलं रेडी झालेलं आहे. येस, मस्त. आता हे छान उकळू देत ना. फक्त मी टेस्ट बघते, तिखट कमी झालं तर आपण मिरची पावडर पण थोडासा टाकू शकतो. मला तर परफेक्ट वाटतं. ओके. थोडासा मीठ. पण मग याच्यात साखर गुळ वगैरे नाही. साखर गुळ वगैरे कर्नाटकात तिथे लोक रसममध्ये गुळ वगैरे टाकत असतात. तमिळनाडूमध्ये तिखट म्हणजे तिखट, मीठ म्हणजे मीठ, गोड म्हणजे गोड, अशी. येस, तमिळनाडू स्टाईल. ओके. आणि रसममध्ये ना भरपूर व्हेरायटी. मी म्हटले ना, मी एक टिप पण देते. जसं तुम्ही कडधान्य वगैरे बॉईल करतात ना, त्याचं पाणी असतो. आता इमलीचं पाणी आणि तो जो कडधान्य जे शिजलेला तो पाणी, बाकी सगळं इन्ग्रेडियंट सेम. तो करून बघ, इतकं मस्त टेस्ट लागेल. फक्त तुवर डाळ नको, कारण की आपण कडधान्याचे पाणी शिजलेली पाणी, प्रत्येक मूंगचंही तसं करू शकतो, चोळेची करू शकतो, काबुली चन्नाची करू शकतो. अजून आपला कुळीत हुलगा म्हणतात ना, त्याचं तर एक नंबर रसम. सर्दी वगैरे झालं की तो पाणी, शिजलेला पाणी असं टाकून रसम करून नुसतं पिऊ शकतो. मस्त वाटेल. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे, आता हा जस्ट गरम झाले, मस्त वाफ पण दिसतो. खूप असं बॉईल नाही करायचं हे. अच्छा. हो का? येस, फक्त ह्याच्यावरती असं बबल्स येणार आहे,
तेव्हा बंद करायचं. दॅट्स इट. ओके. कारण की तो खूप बॉईल झाला की त्याच्यातलं जो अरोमा आहे ते जाणार आणि थोडासा कडवा पण येणार. त्याच्यामुळे ऑलवेज रसम करताना इथंच राहायचं आणि बाकी काम करत इथे बघत राहायचं. 2 मिनिटात तो रेडी होणार आहे. ओके. तो एवढाच. आता जस्ट एक बॉईल यायला लागलं आणि वरती इथं तुम्हाला दिसेल. दॅट्स इट. बंद करायचे. ओके. आता गवारची भाजी करणार. गवारची भाजीला गवार मी वाफ घेऊन ठेवलेला आहे आणि डाळ थोडासा तुवर डाळ शिजत ठेवलं. पूर्ण नाही लागणार पण मी शिजत ठेवलेलं. अगेन इमली थोडा भिजत टाकलेली आहे आणि रेड चिल्ली थोडा पाहिजे. ऑनियन कट करून ठेवले. कढीपत्ता, कोथिंबीर, घी आणि हिंग पावडर आणि नमक, थोडासा नारळ खावलेला हाही पाहिजे आणि तिखटसाठी रेड चिल्ली पावडर. हे सगळं पदार्थ ह्याला लागणार आहे. ह्याच्यात तेल टाकूया आपण. जसं कांदे परतायला लागेल तेवढंच टाकायचं. सो तेल तापलेलं आहे. आपण मोहरी मस्त तडतडतोय आणि जिरा, हिंग ह्याच्यात थोडा भरपूर घातलं तरी चालेल. कारण की हा भाजीला आमच्याकडे खूप असं हिंग टाकतात. एवढं टाकलं तरी चालेल. आणि दुसरा इम्पॉर्टंट म्हणजे कढीपत्ता आणि रेड चिल्ली ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की खूप टेस्ट वेगळा असतो. मग छान हे थोडा परतून घेऊया. मग आता ऑनियन कट केलेला टाकूया. हा इमली आपण तसंच रसमला केलं तसंच छान हाताने स्मॅश करून ह्याचा रस ह्याच्यात टाकायचं. अच्छा. आमचं सगळं ह्याच्यात इमली असतो. निंबू कमी असतो. आंबटसाठी सगळं इमलीचंच आम्ही वापरत करतो. सो इमली, कांदा, कढीपत्ता, रेड चिल्ली अशी आहे. हा तर डाळ टाकूया. मी अर्धा किलो गवार घेतलं त्याच्यामुळे थोडंसं जास्त मी डाळ टाकलं ह्याच्यात. ओके. अर्धा किलो गवारीला साधारण किती वाटी? 1-1.5 वाटी किंवा 1 वाटी. हे गवार वाफवलेला सगळं ह्याच्यात टाकायचं. अच्छा. आता रेड चिल्ली पावडर टाकूया. सो तिखट, मीठ सगळं झालं. डाळ टाकलंय, भाजी, इमली, म्हणजे मस्त असं एकदम छान असं. खूप असं पाणी नाही आणि खूप घट्ट नाही, असं मीडियम पाहिजे भातासोबत मिक्स करून खायला. म्हणून नारळ खाऊन ठेवलेला हा पण टाकायचा. कोथिंबीर सुद्धा टाकायची. आता रेडी आहे आपली भाजी. सो आपण रसम बनवले, साऊथ इंडियन भाजी बनवले. रसम सोबत तर बाय डिफॉल्ट आम्हाला हा पापड पाहिजेच आहे. हा पण साऊथ इंडियन पापड इकडे तुम्हाला पुण्यात पण मिळत असतो. सो इतकं मस्त वाटेल. ह्याचं टेस्ट नुसतं खाऊ शकतात. काही म्हणजे खूप टेस्टी असतं. उडीदाचंच पापड आहे बट टिपिकल साऊथ इंडियन पापड आहे. गोड पण केलेली आहे मी. केले गोड मी एक वेगळ्या म्हणून मूग डाळच्या केले आणि त्याचा साबुदाणा भिजत टाकून, साबुदाणा आणि मूग प्लस गूळ टाकून मी तशी केली. म्हणजे वेगळ्या खीर तोही केलेली आहे. सो आपण पापड सोबत मस्त जेवूया. सो हा जो भातावर आपण भाजी ठेवलात ना, हाताने खायचं. तुला जमलं की तू खा, नाहीतर आम्ही असं छान असं मिक्स करून भातासोबत थोडा मिक्स करून खायचं. असं खायचं. ओके. छान वाटतं. एकदम मस्त झालं. तू खाऊन बघ. ओके. मी पण असंच कालवते. मस्त आले. हो ना. म्हणजे गवार उग्र वाटते पण तू जसं काही सगळं घातलं त्याच्यामुळे ते छान झाले. आणि डाळ, नारळ, तिखट, जे गवार भाजी जे नाही खात ना ते पण खाणार आहे. अगदीच. म्हणजे मला खूप आवडली ही भाजी आणि मी आता करून बघणार आहे. मला कॉम्बिनेशनच हे फार आवडलं. खरंच भाताबरोबर छान वाटतं. हा भाजी सोबत झालं.
मग नेक्स्ट आपण घेणार आहे रसम. ओके. रसम पण तुम्ही स्पूनने पिणार, पण आमच्याकडे भात ठेवणार, त्याच्यामध्ये हे रसम टाकणार, मस्त हाताने मिक्स करून असंच खायचं. ओके. आणि साऊथ मध्ये केळ्याच्या पाणीवर असतो, हो त्याच्यात हा रसम टाकून खाणं म्हणजे एकदम हो 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 एकदम टॅलेंट आहे मस्त. बघा असं काय. सो मी पण काय सुपर आहे. आवडलं ना? म्हणजे खरंच मनापासून अगदी मला आवडलं. टोमॅटो तू जो बारीक केला होता हाताने, त्या हाताची जी चव आहे ना हो ती रसम सगळी या रस्सम मध्ये उतरली आणि कमाल लागतंय. म्हणजे कमाल दोन्ही लागतं. कॉम्बिनेशन खूपच वेगळे आणि अफलातून आहेत जे भाताबरोबर फार कमाल लागतायत. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. परत कधी खायचं, शॉपिंगला यायचं. नक्की नक्की. तो हे मस्त खीर. आहा बास. हा एकच शब्द. म्हणजे तू जेवढी उत्तम व्यावसायिक आहेस तेवढीच उत्तम सुगृहिणी आहेस. थँक्यू. आणि कमाल. म्हणजे खरंच तुझ्याकडनं मला आज खूप शिकायला मिळालं. थँक्यू सो मच. वेलकम. तू मला बोलवलंस, मी तुझ्याकडे शॉपिंगला आले आणि हे सगळं अचानक घडलं त्याबद्दल. सो तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला, तुम्हाला गीताकडे कोणती शॉपिंग करायची आहे हे सांगा. आणि गीताचं डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स आहेत. तुम्ही हिच्याकडे या, भरपूर शॉपिंग करा आणि आपलंही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं. तोपर्यंत 3 चीअर्स.